नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, जे काही नाफेडच्या माध्यमातून शेतमाल आहे ते खरेदीला सुरुवात झालेली आहे। नाफेड या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून जे काही विविध प्रकारचा शेतमाल आहे शेतात उत्पादित केलेला याची जी काही खरेदी आहे ती हमी भावावरती करण्यात येते। तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे याची नोंदणी करण्याच्या अगोदर जे काही आपल्या शेतमालाची जी काही हमी भाव काय चालू आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे काही शेतमालाचे हमी भाव आहे व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण कोणत्या पिकासाठी काय भाव चालू आहे, हमी भाव कोणता आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, नाफेड या संस्थेच्या माध्यमातून वर्षभरामध्ये विविध प्रकारचे जे काही शेतमाल आहे ते खरेदी केल्या जाते। यामध्ये आता काही दिवसापूर्वी नुकतंच सोयाबीनची जी काही खरेदी आहे ती नाफेडच्या माध्यमातून केल्या गेलेली आहे। तसेच आता नुकतेच तुरीसाठी सुद्धा ऑनलाईन फॉर्म जे आहे ते सुरू झालेले आहे, म्हणजे नोंदणी करणं सुरू झालेले आहे। आणि येत्या काही काळामध्ये हरभरा असेल किंवा या ठिकाणी गहू असेल यासाठी सुद्धा नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे। तेव्हा आपण जे काही व्हिडिओ आहे ते घेणारच आहोत आणि माहिती पाहणारच आहोत। तर आता या ठिकाणी जे काही भाव आहे ते पाहूया। यामध्ये या ठिकाणी तूरसाठी सध्या चालू आहे ते सुरूची जी काही प्रति क्विंटल भाव आहे हमी भाव 7,550, यासाठी 7,550 किमान आधारभूत किंमत ज्याला आपण म्हणतो किंवा MSP म्हणतो। तर या किमतीवरती तुम्हाला तुमची तुरीची विक्री करायची असेल तर तुम्ही नोंदणी करू शकता आणि हे जे काही हमी भाव आहे ते तुमच्या पिकाला मिळणार आहे। या भावामध्ये तुम्ही तुमची तुरीची जी आहे ती विक्री करू शकता। तर यासाठी शेतकरी मित्रांनो, नोंदणी कशी करायची, केंद्र कसं निवडायचं, संपूर्ण डिटेल व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे। तो व्हिडिओ तुम्ही आधी पाहू शकता, खाली लिंक तुम्हाला मिळून जाईल। अशा पद्धतीने मित्रांनो जी काही तुम्ही तुरीसाठी करू शकता। त्यानंतर दुसरा आहे मुंगाचे आहे 8,682 रुपये भाव सध्या प्रति क्विंटलचा सुरू आहे नाफेड अंतर्गत। त्यानंतर उडीद आहे, उडदाचा 7,400 रुपये प्रति क्विंटल भाव आहे। त्यानंतर जर पाहिलं तर 8,692 रुपये प्रति क्विंटल मुंगाची खरेदी केल्या जात आहे। त्यानंतर उडीद आहे 7,400 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर या ठिकाणी सूर्यफूल आहे 7,280 प्रति क्विंटल, याचा जे काही भाव आहे। त्यानंतर सोयाबीन असेल 4,892। आता नुकतीच याची खरेदी जी आहे ती संपलेली आहे करणं, आणि ज्यांनी नोंदणी केली होती त्यांच्याकडून खरेदीसुद्धा करण्यात आलेला आहे। आता त्यांचं जे काय पेमेंट आहे ते येत्या काही काळामध्ये येणार आहे। आणि त्यानंतर भुईमुग असेल तर 6,783 रुपये प्रति क्विंटल। तर अशा पद्धतीचे मित्रांनो एकंदरीत भाव होते, जे काही बऱ्याच शेतकऱ्याच्या माध्यमातून हमी भाव काय चालू आहे याची विचारणा केली होती। त्यामुळे जे आहे ते आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर पुन्हा एकदा सांगतो, भाव पाहू शकता तुम्ही। पुन्हा एकदा सांगतो, तुरीची आहे 7,550 प्रति क्विंटल। त्यानंतर मुंगाचे आहे 8,682। त्यानंतर उडीद आहे 7,400। त्यानंतर सूर्यफूल आहे 7,280 प्रति क्विंटल आणि सोयाबीन आहे 4,892, ज्याची आता खरेदी झालेली आहे। आणि त्यानंतर 6,783। अशा पद्धतीचे मित्रांनो हे नाफेडचे भाव होते, हमी भाव होते, ज्याला आपण किमान आधारभूत किंमत म्हणतो। सरकारकडून शेतकऱ्याची मालाची जी आहे या भावावरती सध्या खरेदी सुरू आहे। तर यामध्ये सध्या ऑनगोईंगमध्ये महाराष्ट्रामध्ये तुरीची जी काही नोंदणी आहे प्रक्रिया सुरू झाली आहे। यावरती आपण 2 ते 3 व्हिडिओसुद्धा पाहिलेले आहे। तर जे कोणी शेतकरी इच्छुक असतील त्यांना या भावावरती त्यांना ज्यांची जी काही शेतमाल आहे ते विकायचं असेल सरकारला तर ते या पद्धतीने विकू शकतात। जे कोणी ओळखीचे शेतकरी मित्र असतील ज्यांना याची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। अशा शेतीविषयक महत्त्वपूर्ण नवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।